छावाचे विजय घाडगे आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना पुण्यातील KEM या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। मला सांगा, तुम्ही लातूरहून पुण्यापर्यंतचा प्रवास केलेला आहे, ॲम्ब्युलन्समध्ये उपचार सुरू असताना आता कशी तुमची तब्येत आहे, कशी काय तुमचं नेमकं कुठं तुम्हाला त्या दिवशी मार लागला होता? छातीला मार लागला आहे, पाठीला आहे, डोक्याला आहे, डोळा निकामी माझा जवळपास 60% डोळा गेलेलाच आहे। डोळ्याला पण लागले? डाव्या डोळ्याला लागलेला आहे। आता छातीला लागल्यामुळं आणि पाठीमागून मार असल्यामुळं दम लागतोय, तर ऑक्सिजनची गरज पडते आहे सारखं। आता जवळजवळ 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास तुम्ही केला ॲम्ब्युलन्समध्ये, आता तुम्हाला काही त्रास वगैरे जाणवतो काय? दम लागतोय, श्वास घ्यायला थोडा त्रास होतो, कारण छातीला मार जास्त होता आणि पाठीमागून पण मार असल्यामुळे बोलताना त्रास होतोय, दम लागतोय। एवढ्या प्रवासाच्या दरम्यान अजितदादाकडचा तुम्हाला निरोप वगैरे काही आलाय का? किती तुम्ही कधी भेटणार आहात? उद्या त्यांना इथंच भेटणार आहात का मुंबईला जाणार आहात? असं काही निरोप वगैरे आहे का? नाही, मी लातूरून निघाल्याच्या नंतर काही निरोप नव्हता, परंतु मला वाटतं इंदापूरच्या जवळ आल्यावर आमच्या लोकांना फोन आला, त्यांच्या लोकांचा, की असं असं दादा उद्या पुण्यातच आहेत आणि सकाळी 11 वाजता भेटू म्हणून असं काहीतरी निरोप आहे। उद्या सकाळी 11 वाजता तुमची आणि दादाची भेट होणार आहे, कुठं काय ठिकाण वगैरे ठरलंय? बघू ना, आता त्यांचे लोक सांगतील त्या पद्धतीनं। मला डॉक्टरांनी सांगितलं इथून तुम्हाला जाता आलं तर ठीक आहे, नाहीतर बघू पुढचं। आणि आता दादाची भेट झाल्यानंतर तुमची पहिली मागणी त्यांना काय असणार आहे? नाही, पहिली मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांच्या पोरांनी तुमच्या प्रदेशाध्यक्षाला निवेदन दिलं होतं, शेतकऱ्यांच्या पोरावर तुमच्या लोकांनी हात कसं काय उचलला? तुम्ही गुंड सांभाळलेत का पक्षात? हा पहिला प्रश्न, आणि त्याचं उत्तर मला अजितदादांनी दिलं पाहिजे। कृषी मंत्र्याचा राजीनामा पण मागणार आहेत असं तुम्ही वारंवार म्हणता। कृषी मंत्र्याचा राजीनामा तर मी मागायला ते त्या प्रदेशाध्यक्षाला सांगायला गेलो होतो, ती तर प्रमुख मागणी आहे माझी। हा जो हल्ला झालेला आहे आमच्यावरती, त्या हल्ल्याचं मला उत्तर पाहिजे, आणि कृषी मंत्र्याच्या राजीनाम्याच्या बाबतीत कधी निर्णय घेणार आणि किती वेळात घेणार याचं पण मला दादाकडून स्पष्टीकरण पाहिजे। कट रचून मारहाण केली असं सुद्धा तुम्ही बोलला होतात, नेमकं त्याच्यामागं कोण आहे आणि काय वाटतं तुम्हाला? सुनील तटकरे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी त्या सूरज चव्हाण कोण त्यांचा तो गुंड आहे, त्याची काय 25 ते 30 लोकांची टोळी आहे, त्या लोकांनी कट रचला आणि मला माझ्यावर हल्ला, जीवघेणा हल्ला केला, अतिशय अमानुष पद्धतीनं मारले। आज मीडियाला बोलताना सुद्धा मला दम लागतोय, त्या संदर्भात मी दादांकडे आलो। एकंदरीतच विजय घाडगे यांच्यावरती पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते उद्या सकाळी 11:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत। अजित पवारांकडून त्यांना तसा निरोप आल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। कॅमेरामॅन हर्षलसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।